मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। नांदेडच्या मुक्रमाबाद, हसनाळ, रावणगावसह इतर गावही पुराच्या पाण्यामुळे प्रभावित। मुक्रमाबादमधील बालाजी खंकरे आणि संतोष खंकरे या बंधूंचं 1.5 कोटींहून अधिकचं नुकसान। अंबादास दानवेंनी खंकरे बंधूंची भेट घेत 2 लाखांची आर्थिक मदत केली। नंदुरबार शहर आणि परिसरात सलग 3ऱ्या दिवशी पावसाची हजेरी। पावसामुळे शेती पिकांना मोठा दिलासा मिळाला। जिल्ह्यात आणखी दमदार पावसाची अपेक्षा। वर्ध्यात पावसामुळे शेती पिकांसह घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। पालकमंत्री पंकज भोयर यांच्याकडून नुकसानाची पाहणी। अधिकाऱ्यांना तातडीनं पंचनामे करण्याचे दिले निर्देश। वाशिमच्या अनसिंगमध्ये हवामान विभागाच्या पावसाच्या बोगस नोंदींवर शेतकऱ्यांचा संताप। शेतकऱ्यांनी अहवालाची होळी करत निषेध नोंदवला। अनसिंग मंडळाचं सरसकट पंचनामे करा, शेतकऱ्यांची मागणी। परभणी जिल्ह्यात पावसाची उघडीप, मात्र अद्यापही शेतांमध्ये पाणी। शेती पिकांचं मोठं नुकसान। पाणी साचल्यानं नुकसानाचे पंचनामे करण्यात अडचणी। सोलापूरच्या बार्शीमध्ये मुसळधार पावसामुळे पिकाला मोठा फटका। बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्याकडून शेतकऱ्यांच्या बांधावर जात पाहणी। पावसामुळे नदी नाले तुडुंब भरल्यानं शेतकऱ्यांच्या शेतात साचलं पाणी। जळगावमध्ये वन्य प्राण्यांकडून मका पिकाचं मोठं नुकसान। मुक्ताईनगर, भुसावळ, रावेर, यावल, बोदवड तालुक्यात वन्य प्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात शेत पिकाची नासधूस। तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी। तुमच्या घरात पाणी जाणार नाही, मी लिहून देतो। गावकऱ्यांना आश्वासन देताना लेंडी प्रकल्पाचा कार्यकारी अभियंता विवेकानंद तिडकेंचं वक्तव्य। वक्तव्यानंतर पूरग्रस्त गावांचा रोष वाढल्यानं तिडकेंना सक्तीच्या रजेवर पाठवलं। नाशिकच्या गंगापूर धरणातील पाण्याचा विसर्ग थांबवला। गेल्या 3 दिवसापासून गंगापूर धरणातून विसर्ग सुरू होता। नाशिक जिल्ह्यातील धरणांमधील पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ। जळगावच्या भुसावळमधील हतनूर धरणाचे 4 दरवाजे उघडले। धरणातून तापी नदीत 22,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। वाशिम शहराला पाणी पुरवठा करणारा एकबुर्जी प्रकल्प 100% भरून वाहू लागला। प्रकल्पालगतचा सांडवा प्रवाहित झाल्यानं धबधबा ओसंडून वाहू लागला। नाशिकच्या चांदवड तालुक्यातील राहुड धरण पूर्ण क्षमतेनं भरलं, मात्र वडबारा इथे गेल्या वर्षी फुटलेल्या 2 पाझर तलावांची अजूनही दुरुस्ती नाही। बुलढाण्यातील उतावळी नदीवरील प्रकल्प यंदा ऑगस्ट महिन्यातच ओव्हरफ्लो। प्रकल्पाची विहंगम दृश्य पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। क्वीन्स नेकलेस म्हणूनही प्रकल्पाची ओळख। अमरावतीत झालेल्या पावसामुळे विहिरींच्या जलसाठ्यात मोठी वाढ। जलसाठ्यात वाढ झाल्यानं शेतकऱ्यांना रब्बी हंगामात फायदा होणार। चंद्रपूरच्या नागभीड तालुक्यातील घोडेझरी तलाव ओव्हरफ्लो। तलावाचा मनमोहक दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी। रायगडच्या नागोठणेमध्ये अंबा नदीत 1 जण बुडाला। SVRSSच्या टीमकडून शोधमोहीम सुरू। पोलीस शिपाई हंबीर यांनी वाचवण्यासाठी नदीत घेतली उडी, मात्र दमछाक झाल्यानं अपयशी। पुण्याच्या राजगुरुनगरमधील शिरूर भीमाशंकर मार्गाची दुरवस्था। भीमा नदीवरील पुलावर मोठमोठे खड्डे। नागरिकांकडून संताप व्यक्त। सुधागड तालुक्यातील घोटवडे गावातील पूल धोकादायक स्थितीत। पुलावरून वाहतूक सुरू असल्यानं दुर्घटनेची शक्यता। प्रशासनानं पुलाची दुरुस्ती करण्याची गावकऱ्यांची मागणी। मुसळधार पावसानंतर मुंबई पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या वाकोला ब्रिजवर खड्ड्यांचं साम्राज्य। मुख्यमंत्र्यांनी पालिका आयुक्तांना फोन करून खड्डे तात्काळ भरण्याच्या केल्या सूचना। मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर पालिकेकडून खड्डे बुजवण्यास सुरुवात। पुण्याच्या भोर तालुक्यातील कानवडी ते खानापूर रस्त्याची दुरवस्था। रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्यानं रस्त्याची चाळण। स्थानिकांनी वेळोवेळी तक्रार करूनही प्रशासनाचं दुर्लक्ष। सिंधुदुर्गात कणकवली शहरातील महामार्गावर पावसामुळे शहरांमध्ये मोठमोठे खड्डे। कॉन्ट्रॅक्टर करून महामार्गावर खड्डे बुजवण्याचं काम सुरू। मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे भरण्यासाठी तातडीनं सुरुवात। चिपळूणच्या बहादूर शेख नाकाच्या वाशिष्ठी पुलाजवळ खड्डे भरण्याचं काम युद्धपातळीवर सुरू। डोंबिवलीत रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात मनसे आक्रमक। रस्त्यावरील खड्ड्यात बसत आरती करत प्रशासनाला खड्डे बुजवण्याची केली मागणी। डोंबिवली पूर्वमध्ये मनसेचं अनोखं आंदोलन। शहापूर सापगाव रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था। रस्त्यावर खड्डेच खड्डे। गेल्या 8 वर्षापासून रस्त्याचं काम रखडलेलं। चाकरमान्यांसह स्थानिकांचेही प्रचंड हाल। जळगावच्या सराफा बाजारात सोनं चांदीच्या दरात मोठी वाढ। सोन्याचे दर 1100 रुपयांनी वाढले, तर चांदी तब्बल 2,500 महागली। परभणी जिल्ह्यात लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी जोरदार तयारी। मूर्तिकारांकडून गणपती मूर्तींना अंतिम
रूप देण्याची लगबग. यंदा गणेश मूर्तींच्या दरात 25% वाढ. गणेशोत्सवादरम्यान जादा रेल्वे गाड्यांच्या संख्येमुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडलं. कोकण कन्या तब्बल 3 तास उशिरा, तुतारी एक्सप्रेस 1 तास 30 मिनिटं, राजधानी एक्सप्रेस 4 तास उशिरानं. चिपळूण पोलिसांकडून गणेशोत्सव काळासाठी सूचना जारी. गणेशोत्सव काळात डीजे वाजवण्याला बंदी. मंडळाच्या कार्यकर्त्यांना ओळखपत्रासह विशिष्ट ड्रेस कोड अनिवार्य असणार. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांवर खड्ड्यांचं विघ्न. मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे प्रवाशांसाठी ठरतात डोकेदुखी. ठेकेदारांकडून मलमपट्टी किती दिवस टिकणार, प्रशासनाला सवाल. रायगडमध्ये मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी. माणगाव आणि इंदापूरमध्ये वाहनांच्या 4 किलोमीटरपर्यंतच्या रांगा. साताऱ्यात ज्येष्ठ नागरिक संघटनेचं डॉल्बी विरोधात गणपतीला साकडं. डॉल्बी आणि लेझर लाईटवर प्रशासनानं बंदी आणावी, ज्येष्ठ नागरिकांची मागणी. राष्ट्रवादीनंतर कुंभमेळ्याच्या आखाड्यात शिवसेनेची उडी. एकनाथ शिंदेंनी कुंभमेळा नियोजनाबाबत बैठक घ्यावी, अजय बोरस यांची मागणी. बारामतीच्या डोरलेवाडीतील न्यू इंग्लिश शाळेची इमारत जीर्ण अवस्थेत. 8 ते 10 वर्षापासून पाठपुरावा करूनही इमारत होत नसल्यानं ग्रामस्थ संतप्त. 8 सप्टेंबरपर्यंत प्रश्न मार्गी न लागल्यास शरद पवार आणि अजित पवारांच्या घरासमोर शाळा भरवणार, ग्रामस्थांच्या बैठकीत ठराव. बीडच्या परळीतील राजस्थानी नागरी सहकारी पतसंस्थेत 13 कोटी 26 लाखांचा अपहार. लेखापरीक्षणातून एकूण 1712 ठेवीदारांची फसवणूक झाल्याचं उघड. अहिल्यानगरमध्ये 1.5 लाखाची लाच स्वीकारताना सहाय्यक फौजदार आणि दादांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला अटक. गांजाच्या केसमधून नाव वगळण्यासाठी लाचेची मागणी. अशोक गायकवाड आणि राजेंद्र गर्गेवर गुन्हा. पुण्याच्या खेड तालुक्यातील पापळवाडीच्या आस परिसरात बिबट्याचा मुक्त संचार. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी.